गणेश चतुर्थी स्पेशल डिश बनवलेली आहे ओल्या नारळाची करंजी। खायला ही खूपच टेस्टी आहे, 10-15 दिवस आरामात राहते। असा वेगवेगळा प्रसाद तुम्ही गणपती बाप्पाला नक्की करा। इथे करंजीसाठी 1 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, चाळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 2-3 चमचे बारीक किंवा जाड रवा घातला तरी चालेल। 2-3 चमचे साजूक तूप आणि थोडं पाणी करत घट्ट गोळा 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलेला आहे। इकडे ओलं खोबरं, गूळ, वेलची पूड मिक्सीच्या जारमध्ये बारीक करून घेतलेला आहे। जायफळ घालून थोडंसं तुपावर हे मिश्रण आहे ते अगदी 4-5 मिनिट परतून घेतलेलं आहे। सारण तयार होईपर्यंत आपलं पीठ छान भिजलेलं आहे। करंजी या पद्धतीने केली तर झटपट एका आकाराच्या सुंदर करंज्या तयार होतात। पिठाची छोटी गोळी घेऊन लाटली आहे, साच्यामध्ये ठेवून भरगच्च सारण करून एकदम सर्व करंज्या करून घेऊन मस्त सोनेरी कलरवरती या करंज्या तळून घेतलेल्या आहे। डिटेल रेसिपी तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता।